हाय हॅलो नमस्ते. तर आज मी फ्रीजची क्लिनिंग करणार आहे. तर पूर्ण सामान वगैरे काढून घेते. फार काही सामान जास्त नाही आणि भाजीपाला पण संपलेलाच होता. तर हे पूर्ण क्लिनिंग करून भाजीपाला पूर्ण संपला आहे म्हणून मग आता हे सगळं मी क्लिनिंग करणार आहे. आणि आज बाजार पण आणलेला आहे पूर्ण. तर सगळं भाजीपाला आत ठेवण्याच्या आधी म्हटलं आधी पूर्ण साफ करून घ्यावं आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर कशा पद्धतीने मी क्लिनिंग वगैरे करते आणि व्यवस्थित सामान वगैरे कसं ठेवते. तर हे जे आहे ते डायनिंग टेबलचे मॅट आहेत जे मध्ये ठेवलेले तुम्हाला कलरचे दिसत आहे फ्रूट्स याचे. तर ते सुद्धा पूर्ण मी साफ करून घेणार आहे. तर डायनिंग टेबलचे मॅट आहेत ते मी फ्रीजला ठेवले होते. तर मी फ्रीज बंद केली, त्याचं वायर पण काढून घेतलं. आणि फ्रीज चालू ठेवून क्लिनिंग करू नये कारण शॉक वगैरे लागू शकतो. तर माझ्याकडे ते हॅपी प्लॅनेटचं लिक्विड होतं, तर ते लिक्विड यूज करूनच मी हे पूर्ण क्लीन करून घेणार आहे. कारण खूप जास्त काही घाण झालेलं नव्हतं, त्यामुळे घासून वगैरे घ्यायची गरज नाही पडली मला. तर पूर्ण स्प्रे केला मी सगळीकडे आणि पूर्ण साफ करून घेते. आणि त्यानंतर मग फ्रीजच्या वरती जे काही सामान आहेत ते पण सगळं काढून घेऊन तिथे पण साफ करून घेते. तिथे पण पेपर टाकून घेते, कारण पेपर टाकला म्हणजे व्यवस्थित राहते क्लीन आणि खाली पण घाण होत नाही. कारण फ्रीज किचनमध्येच असल्यामुळं काय होते ते फोडणीचे वगैरे डाग ते सगळं चिकटपणा ते जमा होतो. तर ते पूर्ण सगळं मी साफ करून घेते. फ्रीज आतल्या साईडनं पूर्ण क्लीन करून घेतली, नंतर बाहेरच्या साईडनं वरच्या साईडनं पूर्ण साफ करून घेतली. त्यानंतर हे जे मॅट होते ते पण मी त्या लिक्विडनेच पुसून घेतले स्वच्छ. आणि त्या ट्रॉलीमध्ये मी सगळं सामान ठेवले भाजीपाला ते. आणि त्यानंतर हे सगळं असं ठेवून दिले. लोणच्याचे काही आहेत बॉटल्स तर ते ठेवल्या. तर फ्रीज बंद केल्यामुळे बर्फाचं वगैरे पाणी होत होतं, तर त्यामुळे थोडासा वेळ लागला. म्हणजे पूर्ण पाणी सगळं जाईपर्यंत मला ते थांबावं लागलं. आणि त्यानंतर मी व्यवस्थित ठेवून घेतलं. तर मिक्सर मी फ्रीजच्या वर ठेवले आणि बोर्नव्हिटा आहे एका बॉटलमध्ये. मध फ्रीजला ठेवलं तर काय होईल ते पूर्ण साखरच होऊन बसेल घट्ट. तर त्यामुळे मध मी बाहेरच ठेवले. आणि मिक्सरवर मागे बॉटलमध्ये बोर्नव्हिटा आहे. त्यानंतर हे सगळं फ्रीजमध्ये सामान ठेवले, भाजीपाला मिरच्या वगैरे आहेत ते सगळं म्हणजे व्यवस्थित ठेवले मी. खूप जास्त काही सामान नसते माझ्याकडे फ्रीजमध्ये, जे मोजकं जे आवश्यक आहे तेवढंच. तर अशा पद्धतीने जे काही आज भाजीपाला आणलेला होता तर ते व्यवस्थित साफ करून घेतला आणि ठेवला फ्रीजमध्ये. त्या ट्रॉलीमध्ये मी खाली पेपर टाकते आणि त्याच्यावरती व्यवस्थित ठेवते. तर या साईडला लोणच्याचे वगैरे बॉटल आहेत आणि खालीसुद्धा पाण्याचे एक्स्ट्राचे जे बॉटल असतात ते. तर सगळीकडे मी न्यूजपेपर टाकून घेते जेणेकरून ते घाण पण नाही होणार, व्यवस्थित स्वच्छ राहते. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल.